नाशिकच्या इगतपुरीत रस्ता नसल्याने भर पावसात महिलेला डोही करून रुग्णालयात आणलं, रस्ता नसल्याचा फटका। हिंगोलीतील भूमी अभिलेख कार्यालयासमोरील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, शहरात भरदिवसा लोखंडी रॉडनं मारहाण, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। पुण्याच्या भोर तालुक्यातील किवत गावात पोलीस आणि शासकीय नोकरीत भरती झालेल्या तरुणांचा ग्रामस्थांकडून सत्कार, गावातून जंगी मिरवणूक काढत गावकऱ्यांकडून सन्मान। गोंदिया ते सांतरागाची दरम्यान दुर्गापूजा विशेष सुपरफास्ट रेल्वे धावणार, 4 आणि 9 तारखेला विशेष रेल्वे सुटणार। पुण्याच्या भोरमध्ये बियर बारचा दरवाजा तोडून 4,50,000ची रोकड लंपास, नसरापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या खामगावातून बिहारच्या कोढा गँगच्या 2 गुन्हेगारांना अटक, बँक परिसरात संशयास्पद फिरत असताना बेड्या, दोघांवर अनेक गुन्हे। जळगावच्या बोदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची रोहिणी खडसेंकडून पाहणी, शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद, भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत चर्चा।